आपण जेव्हा राग व्यक्त करतो, एखाद्यावरती रागवतो, तेव्हा आपण अन्यायाचं जे प्रतिसाद आहे तो अन्यायानेच देतो. तुम्ही जर शुद्धीवर असाल, तुमचं डोकं जर शांत असेल, तुम्ही एखादा अन्यायात्मक कृती करू शकता का? तुम्ही साधं पोस्टमार्टम जर करायचं असतं ना, तो पोस्टमार्टम करणारा इथे घाव घालतो, इथे कवकी पडण्यासाठी, नंतर ते चिरतो शरीर. तुम्हाला काय वाटतं, शुद्धीवर असतो का? नशेतच असतो. शुद्धीवर राहून तुम्ही कुठलाही दुष्कृत्य करू शकत नाही. जरी ते मेलेलं आहे तरी पण हिंमत होत नाही. म्हणजे जिवंतपणी मारता, तुम्हाला ते शुद्धीवर वाटतं का? सद्गुरू आम्हाला म्हणता की दोन्ही बाजूनी जर सारखंच वागणं असेल तर तुम्ही निवड कोणाची करणार? आणि म्हणून सत्य जे आहे ना ते करुणावान आहे, सत्य निर्भय आहे, सत्य चिरंजीव आहे, असत्य काही दिवसांचं आहे. खोटं किती दिवस आहे हो, जो पण सत्य समोर येत नाही तो. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता तुमच्यामध्ये निर्माण होणारे जे भाव आहेत ते भाव बाह्य प्रेरित. ते जर बाह्य प्रेरित झाले तर तुमच्यामध्ये राग, द्वेष, मद, मत्सर ह्या शरीरभूत तयार होतात. ही शत्रू आहे. दुसऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याची, चुकीची स्वतःला शिक्षा देणे म्हणजे राग. आता राग हा जो शब्द आहे ना फार सुंदर आहे. राग म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती. आणि वैराग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून मुक्ती. मुळात आम्हाला रागच त्या गोष्टीचा येतो जी गोष्ट आम्हाला हवी आहे पण मिळत नाही. माझं ऐकलं पाहिजे पण ऐकत नाही. मी हे म्हणतोय तो ते दुसरेच काहीतरी म्हणतोय. म्हणून आम्हाला राग जो निर्माण होतो ज्याच्याशी आमचे संबंध आहेत त्याच्याबद्दलच हे लक्षात. पण राग या शब्दाचा अर्थ काय? आसक्ती. आणि मग सगळं आम्हाला काय सांगता की आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे? करुणावान बनलं. करुणा निर्माण कधी होते हो? आईला विचारा. जेव्हा ती बाळ जन्माला घालते ना तेव्हा करुणेचा जन्म होतो. आई या शब्दाला पर्यायी शब्द आहे करुणा. कर उणा म्हणजे काय हो? उणा म्हणजे काय? कमी. स्वतःला कमी करून टाकणं. त्याच्या पुढे तो फार महान आहे, ती गोष्ट फार महान आहे, माझ्यापेक्षा ती गोष्ट महान आहे, पण तिला महत्व देणं याला करुणा म्हणायचं. बस. तुमच्यामध्ये क्रोध जो आहे एक तुमच्या नियंत्रित जर असेल तर ती पण करुणाच आहे. लक्षात. पण जर क्रोध अनियंत्रित असेल, राग तुमचा अनियंत्रित आहे तर तो क्रोध आहे, आणि राग तुमचा नियंत्रित आहे तो करुणा आहे. आणि म्हणून आपण अन्यायाचा प्रतिसाद जो आहे तो अन्याय नाही केला पाहिजे. आपण क्रोधाने जर हे जीवन जर निर्माण केलं तर या जीवनामध्ये सगळीकडे हिंसा, अन्याय, अत्याचार हेच पाहतो. आणि आपण जर करुणेने जर या जीवनाची जर शिवण केली तर तुमचे जीवन शांत, प्रेम, आनंद ह्याने भरलेलं असेल. आपण सर्वांनी आपला जो क्रोध आहे तो नियंत्रित केला. करुणा जन्माला कशी येईल आमच्या? करुणेचा जन्म जर घालायचा असेल ना तर निर्माण करायला की आपण नवीन निर्माण केलं. आपण सगळ्यांमध्ये ईश्वराची अनुभूती घेतली. म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनाचे दृष्टिकोन जर बदलला आणि आपण जर स्वतःला करुणावान जर बनवलं तर हे जे जीवन आहे हे स्वतःच तुमच्यामध्ये स्वर्ग निर्माण. आज सद्गुरूंनी आणि श्रीराम सरांनी आपल्याला जो कोट दिलाय तो असा आहे की रागाने प्रेरित होऊन आपण एका अन्यायाची जागा दुसऱ्या अन्यायाने भरून काढतो. करुणेने प्रेरित झाल्यास आपण जे आवश्यक आहे तेच करतो. तसे माझा प्रश्न असा आहे की काही ठिकाणी राग हा बरोबर आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे काही ठिकाणी आपण जो राग करतो तो ठीक आहे असं वाटतं. म्हणजे जसं की उदाहरण घेतलं तर आपल्या आईवडील आपल्यावर करणार किंवा गुरु एखाद्या शिष्यावर रागवतो तर त्यावेळेस आपल्याला समजत नाही की तो राग आपल्यासाठी योग्य की अयोग्य, आणि लगेच आपण रिॲक्ट होतो त्याच्यावर. मग त्यावेळेस आपण कसं समजून घेतलं पाहिजे की ते कोणत्या गोष्टीसाठी राग करतात किंवा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय, आणि त्याच्यानुसार मग आपण आपल्यामध्ये कसे सुद्धा. आजच्या पोटवर माझा प्रश्न असा आहे की जी करुणा आहे ती आपल्याला एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये शांत आणि योग्य निर्णय घेण्यास कशी मदत करते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा अन्याय त्या अन्यायाविरुद्ध लढताना आपण रागाऐवजी करुणा ही अधिक प्रभावी कशी आपण ठरवू शकतो. सर आजच्या कोटवरती मला प्रश्न असा आहे की सपोज आपल्याला एखाद्या सिच्युएशनमध्ये खूप राग आला आहे, परंतु त्या रागावरती नियंत्रण मिळून आपण त्याच सिच्युएशनमध्ये करुणा कशी एक उत्पन्न करू शकतो किंवा मग त्या सिच्युएशनला एक करुण्याने कसं हँडल करू शकतो. सद्गुरूंनी आज सांगितलं की रागाने प्रेरित न होता करुणेने प्रेरित व्हायला पाहिजे. परंतु माझा प्रश्न आज असा आहे की आपण करुणेने प्रेरित झालो तर नक्कीच सर्वांवरती प्रेम करू, सर्वांना योग्य दिशेने घेऊन जाऊ आणि करुणामय हो. परंतु काही ठिकाणी जर समजा म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जर रागाने प्रेरित झालोच नाही किंवा मग रागच आपल्यामध्ये ठेवला नाही, मग ती भावना का बरं ईश्वराने आपल्यामध्ये दिली रागाची, तर तिचं काय महत्त्व आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जर आपण आपल्यामध्ये जसं नेहमी सांगत असतात, सद्गुरूंनी पण सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये राग जो आहे तो म्हणजे काही कामासाठी राग असणं अत्यंत गरजेचं आहे, किंवा मग जर तो नसेल तर मग तुमच्याकडून जे शौर्याचे काम आहे किंवा मग जे युद्धाचे ठिकाणी आपल्याला प्रसंग असतात किंवा मग आपल्याला बचावाच्या कार्यासाठी जो राग महत्त्वाचा असतो तो जर आलाच नाही आपल्यामध्ये तर आपलं बचाव आपण करू शकत नाही, किंवा मग आपण आपलं संरक्षण करू शकत नाही, किंवा मग आपली जे काही आपल्यासोबत जे कोणी असते करुणा ठेवून आपण त्यांना आपलं संरक्षित केलं किंवा करुणा ठेवून आपण त्यांना वाढवलं वादवलं
आणि आपण करुणेच्या माध्यमातून आपण जे संपत्ती आपल्याकडे मिळवली ती जर आपल्याकडे नसेल, ती जर आपल्याकडे असेल आणि आपल्याकडे रागच नसेल, तर आपण मग तिचं संरक्षण कसं करायचं? किंवा मग आपण रागच आपल्याकडे जर ठेवला नाही तर आपण कसं काय प्रगती करू शकतो? मित्र, जेव्हा आपण पौराणिक गोष्टी, कथा, महाकाव्य जेव्हा वाचतो, अध्ययन करतो, तेव्हा एक आधुनिक व्यक्ती म्हणून, आधुनिक काळातील सुशिक्षित आणि अतिशय ज्ञानाने परिपूर्ण अशा प्रकारचा बुद्धिमान व्यक्ती म्हणून जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या तर्काच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो, जर हा देव एवढा शक्तिशाली आहे, प्रभू श्री रामचंद्र स्वतः देवाचा, विष्णूचा अवतार आहे, तर त्यांनी पहिले आपली पत्नीला पोहूनच का जाऊ दिलं? सगळा करता करविता जो तो आहे, तो आहे त्या ठिकाणावरून रावणाला संपू शकला असता. एवढं सगळं करण्याची काय गरज होती? आधी पळून जाऊ द्या, मग जाऊन शोधा, मग परत तिथे गेल्यावर लढा, त्याला विनंती करा, सोडून दे बाबा. एवढे सगळे नम्रता, एवढ्या सगळ्या गोष्टींची काय गरज होती? भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामध्ये जर एवढी ताकद होत, तर त्याच्या सुदर्शन चक्रामधून तो समाज सगळ्या कौरवांचा नाश करू शकत होता. तूच जर निर्माता आहे सगळा, तर तुझ्यासाठी त्यांना संपवणं काय एवढं अवघड काय होत? जेव्हा पांडवांचा दूत म्हणून भगवान श्रीकृष्ण कौरवांकडे गेले आणि त्यांनी प्रस्ताव मांडला की त्यांचं अर्ध राज्य त्यांना द्या, कारण धृतराष्ट्राचा बंधू पांडू, ज्याला पांडुसुत म्हणायचे 5 जणांना, त्यांचा दोघांचा बरोबरीचा वाटा आहे. मग ह्या 5 भावंडांना त्यांचं अर्ध राज्य देऊन टाका, भांडण पिटवा. पण भगवान श्रीकृष्णाला सांगण्यात आलं नाही मिळणार. दुर्योधन म्हटला नाही मिळणार. बिचारा धृतराष्ट्र तर हतबल होता आपल्या मुलापुढे, मुलाच्या महत्त्वाकांक्षेपुढे, त्याच्या अहंकारापुढे त्याचं काही चालत नव्हतं. पितामह भीष्म पितामह यांचं सुद्धा काही चालत नव्हतं, द्रोणाचार्यांचं काही चालत नव्हतं. ते समजून सांगत होते, भाऊ देव आहे साक्षात, त्याचा प्रस्ताव आहे, त्याचा विचार कर. तो नाही म्हटला. नंतर भगवान श्रीकृष्णांनी आपली अट थोडी शिथिल केली. त्यांनी सांगितलं ठीक आहे, अर्ध राज्य नाही घ्यायचं ना, नको देऊ, चल कमीत कमी 5 गावं दिचा. काय मागितलं? 5 जणांना 5 गावं देत, बस, काही नको देऊ. तर त्यावर दुर्योधन अहंकाराने उन्मत्त होऊन काय म्हटला? 5 गावं काय घेऊन बसलास? कणभर जागा पण देणार नाही, जाऊन सांगता. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की नाश होईल म्हणे तुझा. राग आला. सांगितलं सैनिकांना, याला बंदी करा. भगवान श्रीकृष्ण जायला निघाले. ठीक आहे, तुम्हाला युद्धच आवश्यक वाटतंय तर होऊ द्या नाश म्हणे, कौरवांचा नाश याच्यामध्ये आहे. देवा असं बोलला. तो राग आला, अनावर झाला आणि त्याला बंदी करण्याचा प्रयत्न केला. तसं भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप धारण केलं. विश्वाला अशा प्रकारचं त्यांचं ते भव्य दिव्य रूप बघून, त्यांचं तेजे बघून सगळी सभा दृष्टीहीन झाली. डोळे दिपले, दिसेन असं झालं. एवढं ते प्रचंड तेज, जे पुण्यवान होते, जे शक्तिशाली होते, भीष्मपिता असतील, द्रोणाचार्य असतील, विदुर असेल, या सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं. आणि बाकीच्यांनी आपले डोळे बंद. अख्खा तेजामध्येच ती विलीन झाली. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय? भगवान श्रीकृष्ण एवढे शक्तिशाली होते, मग एवढे नम्रपणे का? एवढी करुणा का त्यांच्यामुळे? पांडवांचे पुत्र कापले गेले तरी पण सांगितलं शांत राहा, शांत व्हा. पांडवांना त्यांनी शांत बसायचं शिकवलं. अर्जुनाला मैदानामध्ये सर्वांसमोर लढायचं शिकवलं आणि एकांतामध्ये शांत राहायला शिकवलं. का? धर्माने जायचं आहे. धर्म काय सांगतो? दया, क्षमा, शांती, येथे देवाची वस्ती आहे की नाही? धर्माचरण काय आहे? करुणा दाखवा, क्षमा करा. क्षमा कोण करू शकतो? करुणावान करू शकतो, नाही तर शक्तिशाली करू शकतो. आणि जो शक्तिशाली असतो तो करुणावान असेलच असं नाही, पण जो करुणावान असतो तो शक्तिशाली असतो, हे लक्षात. करुणेचा पाझर आपोआप निघतं. जेव्हा प्रचंड पाऊस पडतो आणि
मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मातीमध्ये जमीनच्या भूगर्भामध्ये जिरलं जातं तेव्हा कुठेतरी पाझर फुटते. माणसाच्या जीवनामध्ये कसंच आहे, आपण जेव्हा राग व्यक्त करतो, एखाद्यावरती रागवतो, तेव्हा आपण अन्यायाचं जे प्रतिसाद आहे तो अन्यायानेच देतो. जर रावणासारखा जर राम वागला असता तर रावणामध्ये काय, मग रामाने पण त्याची बायको पोहून आणायला पाहिजे. जर आली असती तर तुम्ही काय म्हटले असते? तुम्ही म्हटले असते दोन्ही पक्ष सारखेच आहे, हे काही आवडायला निवडायला हां, तर तिसरी आघाडी निर्माण करा रे, बरं ना असे. मग ही तिसरी आघाडी निर्माण होऊ नये म्हणून या प्रकृतीने हे जे दोन आयाम निर्माण केले त्याचं संतुलन असतं. पण तुमच्यामध्ये करुणा निर्माण होणं म्हणजे तुम्ही संतुलित होणं आहे. तुम्ही तुमच्या मनात निर्माण होणारे जे भाव आहे त्या भावांवर नियंत्रण मिळवू शकता आणि जे योग्य आहे तेच करू शकता. जेव्हा तुम्ही जर शुद्धीवर असाल, तुमचं डोकं जर शांत असेल, तुम्ही एखादा अन्यायात्मक कृती करू शकता का? तुम्ही एखाद्यावर अन्याय करायचं आहे तर तुम्ही शुद्धीवर असताना करू शकता का? बघा, साधं पोस्टमार्टम जर करायचं असतं ना, तो पोस्टमार्टम करणारा इथे घाव घालतो, इथे कवकी पडण्यासाठी, नंतर ते चिरतो शरीरी. तुम्हाला काय वाटतं, शुद्धीवर असतो का? नशेतच असतो. शुद्धीवर राहून तुम्ही कुठलाही दुष्कृत्य करू शकत नाही. जरी ते मेलेलं आहे तरी पण हिंमत होत नाही. म्हणजे जिवंतपणी मारता, तुम्हाला ते शुद्धीवर वाटतं का? जेवढ्या काही हिंसा घडतात, अन्याय घडतो, निरपराध माणसांवरती जेव्हा अत्याचार केला जातो तेव्हा त्याला पहिलं शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या बेहोश ठेवतं. एखाद्या विचारांचा पगडा त्याच्यावरती टाकणं ही पण बेहोशीच आहे. त्याला काय शरीरच बेहोश केलं पाहिजे असं काही नाही. काही माणसं खतरनाक असतात. शाळेमध्ये एकमेकाबरोबर भांडणारे पोरं वेगळे असतात, भांडण लावणारा वेगळं झोपड्यात बसलेला असतो. तो तू तिचं पाय जरा, मी आहेच, हा असा राहतो उत्तम राहतो, समोरचा असा राहतो. पण जो सांगणार आहे तो पैशावाला राहतो, त्याचा बाप सरपंच राहतो. पण तो पप्पाला सांगेल मी, तू टेन्शन घेऊ नको. तो जाऊन त्याचं शर्टच फाडून राहील, याचं घरी खायला नाही आणि त्याचं शर्ट फाडितो. एवढी मस्ती आली करून यांनी चावी फिरवली. हो, इथं काय आपली हां चावीची गाडी येते, कुणी याने चावी द्यावी, ती पळतो. गरज म्हणताला अक्कल नसते म्हणतं ना. तू त्याचा शर्ट फाड, तुला पेन देतो मी, पेनसाठी शर्ट फाड. म्हणजे करता करविता वेगळा आहे, पण जो डोक्याने षडयंत्र नसतो, बेहोश कर, तो खतरनाक आहे. प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्यांपेक्षा त्यांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणारा जो असतो ना तो जास्त खतरनाक असतो. गुन्हा करणारा तुम्ही पकडलं परंतु नवीन तयार होतो. गावाकडे पूर्वीच्या काळी असं होतं, आता मला माहीत नाही. दोन गरीब माणसांमध्ये भांडणं लावून द्यायचे आणि जो गावातला पैसेवाला आहे किंवा जो जरा दुकानदार आहे, जरा बऱ्यापैकी आहे, दोघांमध्ये भांडणं लावून द्यायचे आणि दोघांनाही आतून सांगायचं मी तुझ्या बरोबर आहे, तू बिंदास लढ. त्यांना वकील बी पाहून द्यायचे आणि त्यांच्या जमिनी विकायला काढायच्या आणि स्वतः द्यायच्या, स्वस्तामध्ये काढायचं. एवढे सुंदर लोक लावणारे लोक आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, बेहोशी जी आहे ती दारू पिऊनच येते असं नाही. काहींना नादी लावलं जातं, काहींची मती फिरवली जाते, काहींना दुश्मनी करायला लावली जाते, काहींमध्ये हिंसा निर्माण करायला लावली जाते, संबंध बिघडवले जातात. त्याला माहिती आहे हे जरी एक आले तर आपल्या गावाचं वर्चस्व कमी होईल. मग यांच्यामध्ये कायम अग्नी पेटत राहिलं, यांना एक नाही. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे काही भाव व्यक्त करतो ते भाव आतून आलेले असतात की ते प्रभावित झालेले असतात हे महत्त्वाचं आहे. आमचे भाव हे प्रभावित झाले. मी सुद्धा आम्हाला म्हणता की दोन्ही बाजूनी जर सारखंच वागणं असेल तर तुम्ही निवड कोणाची करणार. आणि म्हणून
सत्य जे आहे ना ते करुणावान आहे, सत्य निर्भय आहे, सत्य चिरंजीव आहे. असत्य काही दिवसांचं आहे. खोटं किती दिवस आहे हो? जो पण सत्य समोर येत नाही तो. अंधाराची ताकद कधीपर्यंत आहे? जो पण दिवस उगवत नाही तोपर्यंत आहे. रोगाची ताकद कधीपर्यंत आहे? जोपर्यंत शक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत. नाही तर मग एखादी एक्सप्रेस जर गेली तर स्टेशनवरचे कागद पण उडतात ना भाऊ आकाशामध्ये. वाउटर आल्यावरती पत्रे सुद्धा किती उंच जातात, कपडे वर जाऊन मस्त हवेमध्ये तरंगता. म्हणून त्यांना पक्ष्यांसारखी पंख आली का नाही लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात तुमच्यामध्ये निर्माण होणारे जे भाव आहेत ते भाव बाह्य प्रेरित येतो. ते जर बाह्य प्रेरित झाले तर तुमच्यामध्ये राग, द्वेष, मद, मत्सर, काम हे सगळं, लोभ, ह्या शरीरभूत तयार होतात. ही शत्रू आहे. यांना शत्रू म्हटले. रागाला शत्रू का म्हटलेलं आहे? राग म्हणजे क्रोध, दुसऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याची, चुकीची स्वतःला शिक्षा देणे म्हणजे राग. राग आल्यावर डोकं कोण सरकतं? कोण सरकतं? तुम्हाला काय वाटतं भाऊ? तुम्ही शेण हातामध्ये घेतल्यावर दुसऱ्याला डाग पडणार आहे का? पहिला डाग तुम्हाला पडणार आहे. हां, घाण बोलणं, दुसऱ्याला शिव्या देणं, दुसऱ्याची राग व्यक्त करणं, राग व्यक्त करताना चिडून बोलणं. चिडून माणसं कधी असं चांगलं बोलतं का? तू किती चांगला आहे हां असं बोलतो का? मग कधी नाही. असं कधीच नाही बोलत. तू किती चांगला आहेस असं बोलतो. म्हणजे दुसऱ्याला आपण जेव्हा रागाने बोलतो तेव्हा आपण नकारात्मकच बोलतो, अपमानास्पदच बोलतो, दुसऱ्याला हीन भावने दे बोलतो. थोडक्यात आपण तोडण्याचा प्रयत्न. आणि निसर्ग सांगतो मी जोडायला आलेलो आहे. मी तोडायला तुम्हाला जन्माला घातलेलं नाही आहे. तुम्हाला आम्ही एकरूपी जन्माला घातलेलं आहे. राग तुम्हाला काय करतो? तोडतो. क्रोध. आता राग हा जो शब्द आहे ना फार सुंदर आहे. पहा, राग म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती. आणि वैराग, वैराग म्हणजे काय? एखाद्या गोष्टीपासून मुक्ती, स्वातंत्र्य. मला वाटलं तर जेवीन, नाही तो उपाशी राहीन. नंतर मेस असं तर म्हणून बरं काय बेटा किती दिवस म्हणशी, मला वाटेल ती भाजी खाईल, नाही तो उपाशी राहील. ही आई कधी बघी करशील? तुला ऑप्शनच नाही ना बेटा, आहे की नाही? रागावर नियंत्रण. वाटलं तर रागवेल, नाही तर नाही रागवणार. हा राग नाही आहे, हे राग नाही आहे, ही लीला आहे, हे नाटक आहे, हा खेळ आहे. मला हवा तेव्हा मी रागू शकतो, हवा तेव्हा मी थांबू शकतो. मी रागाच्या आहारी नाही आहे, राग माझ्या आहारी आहे. बरोबर आहे ना? राग म्हणजे काय? मुळात आम्हाला रागच त्या गोष्टीचा येतो जी गोष्ट आम्हाला हवी आहे पण मिळत नाही. माझं ऐकलं पाहिजे पण ऐकत नाही. मी हे म्हणतोय, तो ते दुसरेच काहीतरी म्हणतोय. म्हणून मला हवंय. तुम्हाला कधी रस्त्याने चाललेल्या माणसाचा राग येतो भाऊ? रस्त्याने एक माणूस चालले तुम्हाला अचानक राग आला, भयानक, ए इकडे रे, कोण तू? रस्त्याने का चालला? काय हवेतून चालत नो? तुझ्याकडे असं सिद्धीचं शिकव त्याला. सांगण्याचं तात्पर्य, आम्हाला राग जो निर्माण होतो ज्याच्याशी आमचे संबंध आहेत त्याच्याबद्दलच हे लक्षात ठेवा. पण राग या शब्दाचा अर्थ काय? आसक्ती, कोणत्या तरी अपेक्षेने बांधलं जाणं, याला म्हणायचं राग. राग हा शब्द असाच आहे. तुम्ही जा की बघा डिक्शनरीमध्ये. याला प्रेम म्हणणं जरा चुकीचं आहे, परंतु मोह, लोभ या गोष्टींनी आकर्षित होणं, वासनीतून निर्माण होतो ना, तो राग असतो. आणि मग वैराग आहे. राग हा शब्द फार सुंदर आहे. क्रोध जो आहे, क्रोध म्हणजे जे रागाचं अतिशय विकृत असं वेळ. राग जेव्हा विकृत होतो ना तेव्हा तो क्रोधामध्ये रूपांतरित. राग चांगला, त्याच्यामुळे तुम्ही जोडलेले राहता ना. तुम्ही तो राग तुमचा सत्कर्मासाठी पाहिजे, संगती सुसंगतीसाठी पाहिजे, सत्संगासाठी पाहिजे. मग तुमचा राग जर तुम्ही जर अशा कारणांसाठी वापरला तर चांगला आहे, पण क्रोध चांगला नाही. तुम्ही का चांगला नाही? आणि क्रोध तर हे शस्त्र आहे. हा बरोबर आहे. तर तुम्हाला भांडायचं असेल तर शस्त्राची गरज आहे.
आता मला सांगा, हे नखं जे आहे माणसाची, हे पूर्वीच्या काळी काय होतं? हत्यार होतं. आता आपण काय करतो? दर 15 दिवसाला, महिन्याला, आठवड्याला काय करतो? परंतु आपण कापतो. का कापतो? उपयोग नाही हो काही. हॅलो, त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे आता जर कुणी भांडायला लागलं, मग लहान मुलं वगैरे भांडायला देत नाही, त्याला बोच काढतात. पाहिलं असेल, जेनेटिक्समध्ये त्याच्या पहिल्या पिढ्यांपासून त्याच्या माकडाच्या काळाहून ती बोच काढायची सवय. नखांनी ओरखडणे, हल्ला करणे दिसल्यावर ही पाशवी वृत्ती अजून आहे. चावणी हे पण हत्यार आहे. वापरता का तुम्ही याला काही? क्रोध का वापरता? नाही, क्रोध नाही वापरला तर मला तर तुम्हाला काय बाजून खाती का कोणी? मला सांगा, संत तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर करुणेचा सागर आपण त्यांना जर पाहिलं, त्यांना माऊली असं म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम. रामेश्वर भट्टांनी काय केलं होतं? काय काय नाही केलं होतं हे विचारा. त्यांचा जन्मच यांना त्रास देण्यासाठी होता की काय असं वाटतं. किती त्रास, किती छळ, नाव मोठं झालं पाहिजे तुकारामांचं. यासाठी त्यांनी जे काही अत्याचार करते तेवढा अत्याचार केला. परंतु संत तुकाराम महाराज कधी रागावले? बायको एवढी नाठाळ होती, आणि अशा माणसांना बायको अशीच मिळते. उलट म्हणूया आपण, बायको अशी असते म्हणून ती तशी बनते, किंवा त्यांच्या प्रारब्धामध्ये मुक्ती लिहिली असते म्हणून ते शेवटचा जन्म होतो, त्यामुळे ते अशी त्यांना जीवाच तसं. म्हणजे एवढी बायको नाठाळ होती, पण तरी पण त्यांच्यामध्ये करुणाच एवढी होती का तिला पण त्यांची भंडारा डोंगरावर जाऊन भाकरी द्यायची इच्छा व्हायची. ती महानमती म्हणून नाही, ती नाठाळच होती, पण यांच्यामध्ये करुणा एवढी होती का रागवतच नव्हती का. राग क्रोध माहितीच नाही, म्हणून ज्यांचा क्रोध त्यांनी पिढीला असतो ना ते संतो. मग तुम्ही असं म्हणू शकता आम्ही काही संत आहे का? हां, मग ठीक आहे, मग काय पाहूया. तुम्ही असं पण म्हणू शकता ना, आम्ही काय माणूस आहे का? आम्ही माणूस पाहिजे का ठेका देत नाही का? असं पण म्हणू शकता. त्याच्यामुळे क्रोध करणं हे हत्यार आहे. अरे हत्यार आहे, पण हत्याराची गरज का पडायची तुम्हाला? क्षमा त्याच्यापेक्षा मुख्य हत्यार आहे. अश्वत्थानाला शिक्षा करू शकले असते ना भगवान श्रीकृष्ण, जागेवर मारू शकले असते, पण त्याला अशी जखम दिली आणि चिरंजीव बनवलं. जखमेबरोबर जप. एक गोळी हत्येचा माणूस मरून जातो, मग त्याचा हाल करायचे कसे? जिवंत ठेवायचं, हाल करायचे, यातना द्यायची, वेदना द्यायची. तुम्ही जर दोन व्यक्तिमत्व समोर आणले, छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी, तर तुलनात्मक दृष्ट्या राग कुठे जास्त होता, क्रोध कुठे जास्त होता आणि कुठे शांतता होती? शांतता ही करुणेची पहिली पाय. समजदार जो माणूस करुणावान असतो ना, तो थोडा समजदार बी असतो, थोडा शांत बी असतो. जो रागीट असतो ना, ताव जाता ताबडतो एक घाव दोन तुकडे, तुकड्यांचा काय करतो काय मिळत. नंतर आली शुगर ती तुकडी जोडायचा प्रयत्न, एकदा तुकडी करतो आणि आली शुगर जोडीत बसतो. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे ना की छत्रपती संभाजी राजांबरोबर नंतर जे काही कौरव घडलं ते कुठेतरी त्यांच्या रागाचंच प्रतिबिंब होतं. ह्या प्रकृतीतून ती काय झालं व्यक्त झालं. त्यांनी जर थोडी समज आली, शांतता दाखवली असती तर कधी आणखी इतिहास वेगळा असतो. पण आता जर तरला काही महत्त्व नाही. ती पण एक लीला आहे, ते पण अवतार होत. शंभू म्हणजे बरोबर आहे का नाही, ते त्यांची लीला करून आपल्यासमोर एक उदाहरण पेश करून घे. काही एक समजदारीचं उदाहरण आहे ना, एक रागाचं उदाहरण. तुम्हाला कोणता? दोन पण आदर्श बरोबर आहे. जीवनामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की क्रोध इकवणे तुम्ही जगू शकता, जीवनाचा सामना करू शकता आणि तुम्ही करुणावान होऊन सुद्धा जगू शकता. पण फरक काय? अन्यायाचा जो बदला आहे किंवा अन्यायाचा जो
प्रतिसाद आहे तो अन्यायाने देणं म्हणजे नाश आहे. बऱ्याच वेळा पहिला काटाने उठातो दुसराच कुठं काढायला जाताना आपण जो काट्याने काढतो ना, काटाने काटा काढा, पहिला काटाने का दुसरा जाऊन खोटतो म्हण चालले खेळ, तू ये मी जा, असंच आहे. आणि मग सगळं आम्हाला काय सांगता की आपण जीवनामध्ये काय केलं पाहिजे, करुणावान बनलं. मी करुणा निर्माण कधी होते हो? आईला विचारा, जेव्हा ती बाळ जन्माला घालते ना तेव्हा करुणेचा जन्म होता. आई या शब्दाला पर्यायी शब्द आहे करुणा. कर उणा म्हणजे काय हो? उणा म्हणजे काय? कमी, स्वतःला कमी करून टाकणं त्याच्या पुढे. तो फार महान आहे, ती गोष्ट फार महान आहे, माझ्यापेक्षा ती गोष्ट महान आहे, पण तिला महत्त्व देणं याला करुणा म्हणायचं. बस संपला विषय. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट निर्माण करता तिच्या संरक्षणासाठी तुमच्यामध्ये एकतर क्रोध निर्माण होऊ शकतो, नाही तर करुणा निर्माण होऊ शकतो. आई बाळाला जन्म देते, त्या बाळाच्या रक्षणासाठी ती भवानी पण बनू शकते, दिवाणी हो. क्रोध आज आपण बघतो ती जीभ बाहेर काढलेली आणि ती आता मी नाही करू शकत ते, तुम्ही समजून घ्या. आणि डोळे असे मोठे करून हे लाल जीभ, मोठे डोळे, तो भवानीचा अवतार क्रोधाचं रूप आहे. आणि दुसरं मायमाऊलीचं रूप पार्वती कशी आहे? शांत आहे, करुणावान आहे. म्हणजे तुम्ही भाव जो आहे ना तो समजून घ्या. तुमच्यामध्ये क्रोध जो आहे एक तुमच्या नियंत्रित जर असेल तर ती पण करुणाच आहे, लक्षात. राग तुमचा अनियंत्रित आहे तर तो क्रोध आहे, आणि राग तुमचा नियंत्रित आहे तो करुणा आहे. आई आपल्या बाळाच्या कानामागे देते, सटकन देते अशी, आणि नंतर लागलं म्हणून चोळते, लागलं बाळा तुला, मग का करते असं, का करतो असं? म्हणजे तिला करुणा पण तिच्यामध्ये, आणि ते करुणे पोटी तिने शिक्षा केली. तो क्रोध नव्हता, करुणा, बरोबर. आणि म्हणून आपण अन्यायाचा प्रतिसाद जो आहे तो अन्याय नाही दिला पाहिजे. पत्थर का जवाब पत्थर से दी और दोनों के सिर फोड़ेंगे, पीछे क्या बचेंगे? पत्थर बचेंगे. पत्थर का जवाब पत्थर से देके दुनिया को मिटा देगी. त्यांनी तिकडून अनुभव म्हणा आणि आपण इकडून अनुभव, मग फक्त शिल्लक फक्त अनुभवच राहतो, तुम्ही नाही राहत. न फोडलेल्या कोण शिल्लक राहत. जेव्हा परत लाखो वर्षांनी परत मानव जन्म येऊ तेव्हा त्याला शोध लागला, अरे हिचा अनुभव आहे. मागच्यानी पोरगी होतं निम्मी, पुढच्याच ठेसा मागचा शहाणा. आपण आता शहाणा झालं पाहिजे. आमच्या हजारो पिढ्या ह्या हिंसेमध्ये रागामध्ये संपल्या. आज आम्ही थोडंसं कायदा कानून आहे, व्यवस्था आहे, आम्ही थोडंसं कंट्रोल करतो स्वतःला. जो कंट्रोल करतो तो सुरक्षित जीवन जगतो, जो कंट्रोलच्या बाहेर जातो तो जेलमध्ये जातो, तिथे वर जातो, हातपाय म्हणून घरात पडतो, अजून काहीतरी वेगळं नाही होत. हॅलो, रागाने कधीही, क्रोधाने आजपर्यंत कधी कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दाखवा मला एखादा, ऐक तुमच्या अजून. आणि म्हणून शेवटी जगामधलं महायुद्धसुद्धा, मोठी मोठी युद्धसुद्धा शेवटी कशाने मिटले? चर्चेनेच मिळते. आणि म्हणून आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपण क्रोधाने जर हे जीवन जर निर्माण केलं तर या जीवनामध्ये सगळीकडे हिंसा, अन्याय, अत्याचार हेच पाहतो. आणि आपण जर करुणेने जर ह्या जीवनाची जर शिवण केली तर तुमचे जीवन शांत, प्रेम, आनंद ह्याने भरलेलं असेल. आज जर क्रोधामधलं जीवन असेल तर कायम दहशतीमध्ये, तुम्ही सिरियामध्ये जा, युक्रेनमध्ये जा, दक्षिण कोरियामध्ये जा, काय परिस्थिती. एक वेळेस वाळवंट परवडला अशा प्रकारची शहरं बनलेली, खंडर गेला आपण म्हणतो. जरा कल्पना करा बरं, ओसाड पडलेल्या गावामधून तुम्ही फिरताय, सगळीकडे नुसते उजाडलेल्या भिंती आणि असा ढिगारा सगळीकडे पडलेला आहे, आणि त्या गावातून तुम्ही एकटेच चालले, ते तुमचं गाव आहे.
ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी की कशाचा परिणाम आहे, करुणेचं प्रमाण आहे, प्रमाण कशाचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी अनपेक्षित घडतं, एखादी व्यक्ती घडवतो किंवा बोलतो, अपमान करतो किंवा नुकसान होतं किंवा अनपेक्षित गोष्टी घडतात तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींबद्दल करुणावान असलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे. तुम्ही त्या बाबतीत जर राग मनात धरला तर तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार हे निश्चित लिहून ठेवा. तुम्ही एखादा बदला घ्यायला गेले, त्या बदल्यात तुम्हाला पण काहीतरी मिळणार हे लक्षात ठेवा. त्याचे 2 हात जातील, तुझा एक तर जाईल ना बाबा. असं काय कर, फार ताकदवर असेल तू. काय राहिलं रागामध्ये? सीतेबद्दलचा जो राग होता मनामध्ये, काय राग होता सीतेबद्दलचा? केव्हाचा राग होता? स्वयंवरापासूनचा राग होता. धनुष्य उचलता नाही आलं. शिवाचा परमभक्त, सर्वशक्तिमान, सर्वबुद्धिमान उचललं नाही आपल्याला. हा, आणि रामाने उचललं. राग आहे तो तेव्हाचा राग होता म्हणून. शूर्पणखाचे बिचारी निमित्त मात्र होती. कदाचित जर असं काही घडलं नसतं, हिचं नाक कापला असं झाला नसता. राग होतो, राग. राग म्हणजे सीतेबद्दलची जी आसक्ती होती, तिच्याबद्दलची जी वासना होती, त्याबद्दल जो अहंकार होता, त्याचा अहंकार दुखावला गेला. पुरुषी अहंकार ज्याला आपण म्हणतो, तो राक्षसी होता त्याचा. पुरुषी एक वेळ बरा म्हणजे डोक्यावर पाणी ओतून थंड करता येईल, राक्षस कला थंड कराय लक्षामध्ये. आणि म्हणून तो राग त्याला क्रोधापर्यंत घेऊन गेला आणि क्रोध आणि अहंकार याचं मिश्रण झालं आणि त्यांनी सगळा वंशाचा नाश करून केला ना. आणि म्हणून रावणाच्या आपण तर केसाच्या टोपासाधी पण नाही. पण काय हां, आमच्या ज्ञानाच्या गौऱ्या झालेल्या जुनी बघू मी, तिच्या ज्ञानाच्या का गौऱ्या झाल्या आहे का? आहे की ज्ञान आमचं किती, शक्ती आमची किती, संपत्ती आमची किती, आमची तपसाधना किती, आमच्याकडे कला गुण आणि पांडित्य किती, तरी आम्हाला राग आहे. आता माझी सटकली. तुझी सटकल्यावर काय होणार? भूकंप होणार आहे त्या. कळतो काय भूकंप म्हणजे? हे ज्यांच्याकडं क्रोध करायला काहीतरी होतं, अहंकार करायला काहीतरी खरंच होतं त्यांच्याकडे, 4 वेळा किक मारल्यावर एकदा फट करते अशी मोटरसायकल याच्यापैकी. हा मग तू दाखवतोच तुला. ती चालू तर झाली पाहिजे तापायला पाहिजे. हा, थंडीमध्ये 2 किलोमीटर पळता ती गरम. सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, आपण राग करतो कशाचा करतो आणि क्रोध करतो कशाबद्दल करते. काय वाचवायचं आहे तुम्हाला? मी म्हणले आमचं संरक्षण करायचं आहे. कसं संरक्षण करायचं? मग जरा थोडंसं उंचीवर जाऊन बघा ना, जरा गुगल मॅपवर जा आणि थोडासा झूम आउट करत जा. बरं कुठे तुमचं घर? हां, थोडेसे 10 किलोमीटरवर जा, दिसत नाही ते टिपका दिसतो असा. 100 किलोमीटरवरून टिपका पण नाही होत. तुमचं गावच एक टिपका दिसतं. 1000 किलोमीटरवरून तुमचा जिल्हा एक टिपका दिसतो. 10,000 किलोमीटरवरून पुढचं नाही एवढासा ठिपका. आणि त्या ठिपक्यासाठी किती तो अहंकार. बरं, ज्यांच्याकडं यंत्रणा होती, ज्यांनी राग व्यक्त केला, ज्यांनी संरक्षण केलं, त्यांचं आहे का आज टिकलेलं? त्यांचं साम्राज्य आहे का? त्यांच्या पिढ्या टिकलेल्या आहे का? हां, काहींची आडनावा सहीच गायब आहे. हॅलो, साम्राज्य होते मोठे मग झाले ना. तुम्ही कसलं संरक्षण करताय? जे तुमचं संरक्षण करण्यासारखं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष पण नाही आहे. ते दररोज दुःख होत आहे. तुमचा अंतरात्मा, तुमचं अंतःकरण रोज दुःख आहे. त्याचं संरक्षण तुम्ही करत नाही. पण त्याचा मात्र मी धडाच शिकवी. तेव्हा धडा शिकवतं तू धडा लागास काही समजणार कधी. आणि म्हणून जेव्हा आपण तिसऱ्यावर वार करतो ना, त्याच्या विरुद्ध गतीने युकेनच्या 3ऱ्या नियमानुसार एवढ्याच ताकदवर वार हा आपल्यावर पण होत असतो.
चिखलात पाया पडल्याने चिखलाचं नुकसान होतं का नाही मला माहिती नाही, तुमचे मात्र कपडे वाहत. क्रोधाचा परिणाम असा आहे, तुम्हाला फार राग आला चिखलाचा, एक ठिपका उडवा म्हणून तुम्हाला राग आला आणि गेले तुम्ही आतमध्ये, असा तुडवला चिखल, सांगते दुसऱ्याला असा चिखल तुडवला चालको तुला मी, फार चिखलाची ऐसी की तैसी. अरे पण एवढं सगळं करताना तुझ्या कपड्यांची काय, तुझी काय रे, तुझा अजून वाद जात नाही, 2 वेळा आंघोळ केली म्हणतो असं आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, क्रोध ही माणसाची ताकद नाही आहे, कमजोरी आहे. आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही सभ्य झालेले आहात, तुम्ही विकसित झालेले आहात म्हणतात, जसं तुम्हाला नखांची गरज नाही, तुम्हाला दातांची एक शस्त्र म्हणून उपयोग नाही आहे, तुम्हाला आक्रमण करण्यासाठी काही गरज नाही, बरोबर ना. एक सभ्य समाजामध्ये तुम्ही राहता, तुम्ही प्रेमाने जगलं पाहिजे, एक समजदारीचं जीवन तुम्ही जगलं पाहिजे, बरोबर आहे ना. आज आपल्याकडं अतिरिक्त पैसा आहे, अतिरिक्त वेळ आहे, अतिरिक्त समृद्धी आहे, तर त्या समृद्धीचा वापर आपण स्वतःच्या आत्मविकासासाठी केला. आपण मोठी गाडी, मोठा बंगला, मोठं हे विचारायचं नाही. आता एक लिमिट आहे ना. मी काल मुलींना सांगत होतो यांना, एक विशिष्ट लिमिटपर्यंत पैसा करतो म्हणून, त्यानंतर त्या पैशाचं काय करायचं, तो कांदावच राहतो, तुमच्या काय उपयोगाचा आहे तो. तुम्ही असं कधी पाहिलं का नाही, गरीब माणसं आहे ना बाजरीची भाकरी खाता आणि श्रीमंत आहे ना सोन्याची भाकरी खात, असं नाही हो. असं आहे का. हां, हिऱ्यांची चटणी करून खा, एक खाला तर मरू जाईल, खाऊन तर मग. हॅलो, कळलं का तुम्हाला. सांगायचं तात्पर्य बस एवढंच आहे मित्रांनो, की आपण सर्वांनी आपला जो क्रोध आहे तो नियंत्रित केला पाहिजे. राग जो आहे आपला वासनेच्या प्रती, कामनेच्या प्रती, महत्वाकांक्षेच्या प्रती, प्रतिष्ठेच्या प्रती, स्वार्थाच्या प्रती जो राग आहे आपला, जी त्याच्याबद्दलची जी आमची आसक्ती आहे ती आम्ही कुठेतरी वळवली पाहिजे. कुठे, अध्यात्माकडे, परोपकाराकडे, सेवेकडे, आनंदाकडे, स्वास्थ्याकडे, महत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. राग आल्यावर माणसाचं आरोग्य ढासाळतं का चांगलं होतं. एखाद्या माणसाला आहे ना डोक्यात राग घुसलेला आहे, ते उतरत नाही, तो पण त्याला औषध सुद्धा लागू होत नाही. राग शांत कर पाहिला बेट्या. राग आल्यानंतर माणसा शरीरामध्ये प्रचंड विषारी रसायन रक्तामध्ये पसरत माहिती तुम्हाला. त्याच्यामुळे आपण एक विष निर्माण करण्याचं यंत्र बनतो, लक्षात ठेवा. आणि तुमची समस्या ही आहे का विष तुम्ही निर्माण करावं, तुमच्यामध्ये निर्माण करणार आहात आणि ती दुसऱ्याला मारणार आहे, असं कसं होऊ शकतो. विष तुम्ही निर्माण करणार तुमच्या रक्तामध्ये, ते तुमच्या रक्तामध्ये भिडणार आणि त्या विषाने दुसरे मेले पाहिजे, कसं काय शक्य आहे. पिणार तुम्ही आणि म्हणणार दुसरे, हे बावळट पण आहे, मूर्ख पण आहे. मग राग हे असं विष आहे जे पिता तुम्ही आणि दुसऱ्याला मारण्याची अपेक्षा करा, बरोबर आहे ना. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, कधी काळी तुम्हाला क्रोध याची गरज, तुम्ही जंगलात राहत होते तेव्हा त्याची गरज होती, तेव्हा तुम्हाला अंगावर पूर्ण केसांची पण गरज होती. आता हळूहळू काय झालं की मी सगळ्यांनीच कमी करून टाक, जेवढे गरजे तेवढे ठेवले, आमच्यासारखे ते पण उडवले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की प्रकृती पण आम्हाला काहीतरी संदेश देते. आज आम्हाला गरज आहे करुणीची. आता तो धनगराचा मुलगा जो कलेक्टर झाला, तर त्यांनी आता पण मेंढ्या डोळावा आहे का, त्यांनी मेंढ्या घ्याव्या आणि कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कोण राहिलं, काय वाटतो का मला असं करावं तुम्ही. हां, नाही, त्यांच्यामुळेच मी मोठं झालं. सोड तू, आता तुझी उन्नती झाली, तुझ्या परिवाराला पण उन्नतीकडे घेऊन जा, बरोबर आहे ना. नाही, मी मेंढ्यांना कसं सोडू, कसं झालं तुमचं, रागाला कसा सोड, व कसा सोडून द्या. जसं तरी मेंढ्या सोडल्या तसं तुम्ही क्रोध सोडला ना, सोपं आहे. अशा प्रकारे जीवन मित्रांनो सुंदर बनवा. आणि समोरने आरे म्हटलं आता एकूण कारी म्हणायची, एकूण काहो मा काहो कुठे चुकला, कुठे दुखला, बरोबर आहे. हां, तुम्ही रागाचा वापर करूच नका असं नाही, पण जेव्हा तो तुमच्या नियंत्रणात येईल तेव्हा करा, काही प्रॉब्लेम. त्याचा हत्यारमध्ये तुम्ही वापर करू शकता, काही समस्या नाही आहे, परंतु त्यांनी तुमचं हत्यार करायला नको, आज ते बरोबर आहे. आणि म्हणून सर्वांनी आपल्यामध्ये जी करुणा आहे ती कधी जन्माला येईल नक्की. तुम्हाला आता शेवटचा मुद्दा राहिला की करुणा जन्माला कशी येईल. आमच्या मग करुणेचा जन्म जर घालायचा असेल ना तर निर्माण करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता ना तेव्हा तुम्ही कधीच म्हणत नाही खार का, बोलतो एखाद दिवशी मीठ द्या का, बेट्या मेहनत करत होती, मेहनत
चटके एवढे चटके कळतं का तुला काही? हे कधी स्वतः केल्यावर, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं तुम्ही जेव्हा निर्माण करायला शिकाल ना, तेव्हा तुमच्यामध्ये आपोआप करुण्याचा जन्म, आपोआप जे जे तुम्ही निर्माण केले ते तुम्हाला वाचवावं असं वाटतं, त्याच्याविषयी तुमचं प्रेम निर्माण होतं. मग तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करा, त्यांना निर्माण करा. प्रत्येकामध्ये ईश्वराला पहा, त्याच्यासाठी काहीतरी निर्माण करा. त्याच्यातलं तुम्ही काय करता? समजा तुम्ही एखाद्या देवाला गेले तर काय करता? तिथे गेलं काय करता? जाताना काय घेऊन जाता? बाबळीची काठी? हो, असं आहे का? देवा आहे का बाबळीची काठी घेऊन? देवा वा आहे का एखादा? नाही. बरोबर आहे ना. देवाला आपण काय नेतो? फुलं नेतो, अजून काय नेतो? प्रसाद नेतो. हां, तुम्ही असं कधी पाहिलं का लसणाचा गोळा घेऊन गेला देवाला प्रश्न? हे लक्षात ठेवा. क्रोध म्हणजे लसणाचा गोळा कमी खात रे. जेवढं कमी करायचं असेल ना क्रोध, तेवढं तामसिक अन्न कमी कर. हे जैन लोक बघा, लसूण कांदा आणि मिरची खातच नाही. खाऊच नाही असं माझं मत नाही, थोडंफार खाणं गरजेचं आहे. पण तो अंश म्हणजे आमच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण देवाला प्रसाद म्हणून मधुर गोष्टी घेऊन जातो, गोड सुंदर गोष्टी घेऊन जातो. का? कारण त्याला काय करायचं आहे? प्रसन्न करायचं आहे. आम्हाला माहिती झालं आहे देव जर प्रसन्न झाला तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. बरोबर आहे. मग तो देव देवळातच नाही आहे, तो देव प्रत्येकात आहे. तो जर प्रत्येकात आहे तर प्रत्येकाबद्दल तुमच्या मनात काय निर्माण झाली पाहिजे? करुणा. आणि त्याने जर तुमच्यावरती तुम्ही वाईट केलं तर ती देवाचीच इच्छा आहे असं समजून जर तुम्ही केलं तर तुमच्या मनामध्ये आपोआप काय निर्माण होईल? क्षमा, दया, शांती आणि आपोआप करुणा निर्माण होईल. त्याचं दुःख बघून तुमच्या मनामध्ये वेदना निर्माण झाल्या आलं लक्षामध्ये. आणि हे कधी शक्य होईल? जेव्हा तुम्ही प्रत्येकामध्ये ईश्वर होता. एवढं सोपं आहे. किती एवढं सोपं आहे? एका मिनिटात समोरच्या लक्षात. ज्याला राग आलेला असतो ना एखाद्याचा, त्याला जर म्हटलं ना त्याच्यावर राग सोडून दे, माफ करून टाक. माफ त्याचं काय? हा बाप आहे, बापच बोललेला. राग हा याचा बाप बोललेला असतो. डोक्यावर असा चढलेला असतो, डोळ्यात लाली आलेली असते, आग ओकत असतं त्याचं अंतःकरण असतं. रोज पुसे अरे बाबा. दारूचा नशा बरा, रागाचा नशा भयानक असतो. आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे काय, की आपण नेहमी निर्मितीच्या कामाला लागलं. मराठीमध्ये एक म्हण आहे, ज्याचं जळतो. दोन पक्षी आकाशामध्ये उडत चालले होते वेगाने, उंच वेगाने, एकमेकांमध्ये रेस चालली होती. अतिशय वेगवान पंछी उडल्याने एकदा अचानक असं झालं, दोघं गप्पा मारत चालले होते एवढ्या वेगामध्ये सुद्धा. दोघांच्या मधून भरपड एक काहीतरी निघून गेलो. पहिल्यांदा तो काय रे काय रे काय काय गेलं रे? आपल्यापेक्षाही भारी, आपल्यापेक्षा आपण तर या आकाशाचे सम्राट आहोत, आपल्यापेक्षा कोण तेजस्वी एवढं? फाल्कन पक्षी असेल की दोन्ही. फाल्कन तुम्हाला माहिती असेल गरुडापेक्षाही तेज असतो. फाल्कननी जर विमानाला एका नाव गेलं ना त्याचं, जर त्यांनी जर एखाद्या सशाला जर असा झपाटा मारला ना, त्याच्या झपाट्याच्या वारामध्येच तो ससा उलटा पाटा पडणं. मग तिकडून रिटेल परत येतो म्हणून केला उचलेल. शिकारा शिकत वेग एवढ्या वेगाने, सगळ्यात भयानक वेग माझ्या माहितीनुसार 150-200 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने तो आघात कर वार कर. आणि चापट मारली अशी जी जर वेगाने मारली का सामना असा इथून आली हो. बरोबर आहे. मग तसं तो पक्षी वेगवान चालला होता आणि मधून जेव्हा काहीतरी गेलं तू म्हणजे अरे आपण तर सगळ्यात वेगवान, मी हे मधून काय केलं? एवढं वेगवान कसं काय ते? मग तो दुसरा होता तो शांतपणे त्याला म्हणतो हे नीट बघणार मी काय बघ याच्या मागून जळते म्हणून ते पळते. सिंपल आहे. रॉकेट होतं ते. मी काय विचार, जेव्हा तुमचं काहीतरी जळतं तेव्हाच तुम्हाला कळवा नाही. मग ज्या वेळेस तुम्हाला कळतं की प्रत्येकामध्ये ईश्वर आहे, मग ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. अपेक्षा नसताना जे प्रेम करतात त्यांना संत. मग तुमच्यामध्ये संत वृत्ती कधी निर्माण होईल ना? तुम्ही दुसऱ्यामध्ये ईश्वर पाहायला शकले. तुम्ही जर काहीतरी निर्माण केलं तर ती निर्मिती, तुमचा जर काचेचा बंगला असेल तुम्ही दुसऱ्याच्या बंगल्यावर दगड माराल का? हॅलो आम्हाला
विचारात आणणारे डोक्यामध्ये तो ज्याचं स्वतःचं काहीच राहत नाही ना, ते कोणाचं पण नुकसान करतं. हे दंगली करणारे लोक असताना ते सामाजिक मालमत्तेचं नुकसान करता बावळे, पण त्या बावळ्यांना हे कळत नाही का त्याचा टॅक्स यांनीच भरलेला असतो. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये कोणाचं काही जात नाही, सामान्य जनतेचं नुकसान होतं. यांची पुढची पिढ्या जे रासायनिक शेती करतात, जमीन बर्बाद करता, त्यांच्या पुढच्या पिढ्या कॅन्सरग्रस्त होता, माती बर्बाद होते, भविष्य बर्बाद होते. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी की आपण नवीन निर्माण केलं. आपण सगळ्यांमध्ये ईश्वराची अनुभूती घेतली. मग राम कसं होतं त्याच्यामध्येच होतं. राम प्रत्येकात राहणं त्या लक्षामध्ये. म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनाची दृष्टिकोन जर बदलला आणि आपण जर स्वतःला करुणावान जर बनवलं तर ही जी जीवन आहे ही स्वतःच तुमच्यामध्ये स्वर्ग निर्माण. धन्यवाद.